का येणारी जी जनगणना आहे 2026 ची जनगणना आहे ती मालमत्तेची जनगणना आहे. कुठलीही सरकारी जनगणना असेल ती सिरियसली घ्यायला पाहिजे. काहींनी बोलले साहेब मालमत्तेची आपल्या काय करायचंय, आपल्याला तर नंतरची जनगणना. सरकारी आकडेवारीच्या नुसार समाजाची प्रगती किती झाली हे कळून जातं. त्याच्यामध्ये ती लोक देणार शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असे दाखवलेले आहेत त्यांनी. आणि ह्यांचं घर आहे त्या घरावरती नंबर पडणार वगैरे. एक ऍडिशनल क्लॉज आता येतोय, मला वाटतं काही लोकांनी सांगितलं पाहिजे, कुटुंब प्रमुख कोण आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव द्या. ते कुटुंब प्रमुखाचं नाव देणार आहे. 27 ला जी जनगणना होणार आहे ती खरी म्हणजे महत्वाची जनगणना आहे. 27 ला जनगणना होणार आहे ती पर्सन टू पर्सन होणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जनगणना, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची जनगणना ही होणार आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक कॉलम आहेत, पण आपण 3 कॉलम साठी आपलं महत्वपूर्ण आहे. धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध, जातीच्या कॉलम मध्ये आपण ज्या जातीमधून आलेलो आहोत, महाराष्ट्रामध्ये महार समाजातून जास्त आलेलो आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये नुसतेच महार झालेले नाही, मातंगांची संख्या देखील मोठ्या संख्येने झालेली आहे, मोठ्या संख्येने बौद्ध झालेली आहे. चर्मकार संघ, चर्मकारांचे लोक आहेत, 18,000 चर्मकारांनी आपलं नाव बौद्ध म्हणून आणि सर्टिफिकेट घेतलेलं आहे. आमचे अचूक भोईटे म्हणून आहेत, त्यांनी ही मला माहिती दिली की ते चर्मकार समाजाचे आहेत आणि चर्मकार समाजासाठी काम करतात. म्हणून अशा प्रकारे जातीच्या कॉलम मध्ये भरणं. त्याच्यानंतर पाली भाषेचा, बाबा नॉन लँग्वेज, किती आपल्याला लँग्वेज माहिती आहे तर पाली भाषेचा उल्लेख कर. पाली भाषा सगळे आपण काही खोटं लिहत नाही. आपल्या सगळ्या वंदना, सूत्रपठण हे सगळं पाली भाषेमध्ये आहे आणि त्याचं भाषांतर आपण मराठीमध्ये वाचतो. त्या माध्यमातून पाली भाषा आपण शिकलेलो आहोत. म्हणून पाली भाषा लिहा की जेणेकरून बाबा आपला बौद्ध धर्माची करोडोमध्ये संख्या जाईल हे दाखवण्याची गरज आहे. या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला उत्तर भारतातल्या मीटिंग मधला, बोले भीमरावजी डरमत, बोले मैं नहीं डरता भाई, हम करोड़ों करोड़ों लोग आने वाले जनगणना में हम लोग दिखाएंगे इस देश को, इस व्यवस्था को, इस सरकार को कि हम इतने करोड़ों बौद्ध हुए हैं. आणि तो मेसेज जेव्हा भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला जाईल, ते आपल्याला जे विरोध करणाऱ्या लोकांमध्ये जाईल, तेव्हा समजेल की बौद्धांची संख्या या देशामध्ये वाढली. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा आहे, तो मी इथे मांडत नाही बाबा.